तर गणेशोत्सवानिमित्त नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील अभिनेत्री शर्मिला राजाराम, त्याचप्रमाणे वल्लरी विराज, भूमिजा पाटील, सानिका काशीकर यांनी झी 24 तासच्या ऑफिसमध्ये येऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतलाय। यावेळी बालपणीच्या खास आठवणी या मालिकेतील अभिनेत्रींनी सांगितल्या। तर नवरी मिळे हिटलरला मालिकेतील अभिनेत्रींशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी दीक्षा पाटील यांनी। गणेशोत्सवाची सुरुवात झाली आहे, सगळीकडे आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे। तसंच वातावरण झी 24 तासच्या न्यूज रूममध्येही आहे। त्याचं कारण म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। आणि दुसरीकडे नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील टीम आपल्यासोबत आहे। त्यांच्याशी आपण गणेशोत्सवाच्या काही गप्पा मारणार, त्यांच्या बालपणीचे गणेशोत्सवाचे किस्से जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। थँक्यू, तुम्हाला सुद्धा। सुरुवात याचपासून करूया। गणेशोत्सव उत्साह आनंद असतो आणि आपण मुली म्हटल्यावर तर आपली खूप आधीच तयारी सुरू होते। तुमचं सगळी प्रोसेस असते, कशी तयारी सुरू असते त्याबद्दल सांगा। आता अभिनेत्री असल्यामुळे आणि सतत काहीतरी मालिकांमध्ये वगैरे काम करत असल्यामुळे नेहमी गणेशोत्सव हा सेटवरच होतो माझा तरी। आणि घरी जायचं म्हणजे पुण्याला जायचं तसा योग येत नाही माझा कामामुळे। पण सिरियलमध्ये तर आम्ही ॲज अ फॅमिलीच सगळे राहतो, त्यामुळे घरी साजरा झाल्यासारखाच आम्ही सेटवर पण करतो। पण हा माझा सगळ्यात आवडता सण आहे, कारण लहानपणीच्या आठवणी निगडीत आहे या सणाशी। घरी माझ्या गणपती नसतो, पण लहानपणी जे आम्ही साजरे केलेत आमच्या बिल्डिंगमध्ये पुण्यात, ते अजूनही माझ्या आठवणीत आहे आणि ते कायम राहणार आहे, कारण ती मजा काही औरच असायची। शर्मिलाताई म्हणाली तसं यावर्षी आम्ही सेटवर केला, अगदी मूर्तीसुद्धा एजेनी सेटवर बनवली आणि मग तिची आम्ही पूजा केली, आरती केली। त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही डेकोरेट केलं, म्हणजे सीनमध्येच मी डेकोरेशन करत होते सगळं। सगळंच झालं यावर्षी, म्हणजे असं वाटत होतं की अरे घरचाच आपला गणपती आहे। मला एवढंच सांगायला आवडेल की गणेशोत्सव म्हणजे उत्साह, कारण काय म्हणतात विसर्जन किंवा आगमन आपण एकदम जल्लोषात साजरा करतो। आणि मी माहीम कोळीवाड्यात राहते, त्यामुळे आमच्याकडे म्हणजे असं डान्स आणि वेगळंच आहे ते गणेशोत्सव साजरा करणं। आणि लहानपणीच्या पण खूप आठवणी आहेत, कारण मी या इंडस्ट्रीत आले तर मी म्हणू शकते की मी गणपतीत रेकॉर्ड डान्स स्पर्धा असायच्या, तर ते डान्स करून वगैरे मग मला थोडंसं पुढे प्राधान्य मिळालं आणि मग हळूहळू कामाला सुरुवात झाली। गणपतीचं येणं हे आमच्यासाठी खूप असं एक्साइटमेंट चं वातावरण असतं। आणि यावर्षी तर खूप स्पेशल गणपती होता, कारण सेटवरती गणपती बनवला हा माझ्यासाठी खूप नवीन एक्सपिरियन्स होता। आणि खूप सुंदर मूर्ती झाली आणि एक साधारण ते वातावरणच इतकं सुंदर आणि प्रसन्न वातावरण होतं, त्यामुळे यावर्षीचा गणपती स्पेशलच होता। लीलाचं आणि एजेने जेव्हा मूर्तीचं तू सांगितलं त्याला बनवायला, त्याच्याबद्दल थोडं सांगशील की कसं काय सगळं, मग तू त्याच्यासोबत होतीस, काय तू शिकून घेतलंस कसं? आम्ही खूप मज्जा केली। एकतर होतं की असं होतं की लीलाला येत नाही काहीच करता, सो आम्ही पाणी सगळं चिखल आणि असं सगळं मी केलेलं। आम्ही खूप हसलो तेव्हा, खूप मजा केली। आणि नंतर शॉर्टमध्ये ठरलेलं की आपण कटमध्ये घेऊ आणि अख्खा काही गणपती एकत्र बनवता येणार नाही। पण ॲक्च्युली राकेश आणि मी सीनमध्ये बसून तुम्हाला म्हणतो बोलले हा दे गोळा करून तो दे, आणि बघता ऑलमोस्ट अख्खी मूर्ती आम्ही एका सीनमध्येच बनवली। आणि मग सगळ्यांनी इतकं छान झालं की काही वेगळं बाहेरनं मूर्ती आणायची गरजच नाही पडली। म्हणजे ऑफकोर्स जो बाप्पा आम्ही स्थापन केला ती मूर्ती तर बनवलीच आहे जेनी, पण आम्ही बनवतानाची प्रोसेस जी शूट केली ना त्यात पण ऑलमोस्ट एक मूर्ती पूर्ण तयार झाली। आणि राकेशचा खरंच हात इतका पटकन वळतो आणि सर पटापट त्यांनी मलाही शिकवलं आणि मग मी उंदीरही केला। आणि मी ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या वर्षी गणपतीत मी स्वतःच्या घरची मूर्ती केली होती, सो मी त्याचा फोटो पण दाखवला त्याला आणि मग म्हणाले की तुला येतं वगैरे। सो आम्ही असं एकमेकांवर डिस्कस करून खूप छान गोष्टी केल्या। थँक्यू, तुम्ही इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमच्या गणपतीच्या ज्या आठवणी होत्या तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्या आणि फार टची मुवमेंट्स होते। कारण मला रिलेटेबल आहे तू जे म्हणालीस ते, कारण मला तर माझ्या आजीबद्दल ऑलमोस्ट 8 दिवसाने सांगितलं होतं, कारण की मी खूप कनेक्टेड आहे म्हणून सो मला ते हे झालं। पण थँक्यू, तुम्ही आलात, आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्यात। थँक्यू सो मच। थँक्यू। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह दीक्षा पाटील, झी 24 तास मुंबई।